नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे इन्फो मराठी 24 या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो, महागाई भत्ता पुन्हा झिरो होणार आहे अशी एक नवीन बातमी येत आहे। बातमी आहे महागाई भत्ता पुन्हा झिरो, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी कॅल्क्युलेशन झिरो पासून सुरू होईल। मित्रांनो, नेमकं काय ह्या बातमीमध्ये नक्की बघूया, पण त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ जर कामाचा आणि महत्त्वाचा वाटला तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। आणि हो मित्रांनो, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुम्ही कोणतीही माहिती तुमच्याकडून सुटणार नाही। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या मंजुरीनंतर आता कर्मचाऱ्यांचा डीए शून्य होणार आहे। त्याचवेळी सॅलरी वाढीमध्ये या डीएचा महत्त्वाचा रोल असणार आहे। 8व्या वेतन आयोगापर्यंत डीए खूप जास्त वाढणार आहे। अशा परिस्थितीत नवीन वेतन आयोगाच्या अंतर्गत सॅलरी पुनरावलोकनच्या वेळी वाढलेल्या डीएच्या महागाईच्या आकलनात उपयोग केला जाईल। चला जाणून घेऊया 8व्या वेतन आयोगात महागाई भत्त्याचा काय रोल असणार आहे। मित्रांनो, महागाईच्या आकलनाच्या आधारावर नवीन सॅलरी ठरवली जाईल। त्याचवेळी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य होईल, म्हणजेच नवीन वेतन आयोग लागू होताच महागाई भत्ता शून्य होईल। नवीन पे मॅट्रिक्सवर चर्चा होणार। मित्रांनो, केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांच्या वेतन पुनरावलोकनासाठी आयोगाच्या स्थापनेनंतर नवीन पे मॅट्रिक्सवर चर्चा होईल। कर्मचाऱ्यांची आणि पेन्शनधारक कर्मचाऱ्यांची पेन्शन सॅलरी भत्त्यामध्ये सुधारणा केली जाईल। 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी जानेवारी 2026 पासून लागू केल्या जातील। 8व्या वेतन आयोगाचा सर्वात मोठा परिणाम महागाई भत्त्यावर होणार आहे। नवीन वेतन आयोग लागू होताच केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्य होईल। जेव्हा महागाई भत्ता शून्य होईल तेव्हा तो बेसिक पे मध्ये मर्ज केला जाईल आणि नवीन महागाई भत्ता नव्याने लागू केला जाईल। मित्रांनो, सध्या महागाई भत्ता 53% आहे, ते जानेवारी 2025 मध्ये 56% होण्याची अपेक्षा आहे। तर जुलै 2025 पर्यंत 60% आणि त्यानंतर पुढील 6 महिन्यासाठी जानेवारी 2026 मध्ये 63% होण्याची शक्यता आहे। परंतु जानेवारी 2026 मध्ये नवीन वेतन आयोग लागू होणार असल्याने प्रश्न निर्माण होतो की या वाढलेल्या महागाई भत्त्याला आधीच वेतनात समाविष्ट केले जाईल का। मित्रांनो, मीडिया रिपोर्टनुसार नियम असा आहे की 50% महागाई भत्ता झाल्यावर तो बेसिक सॅलरीमध्ये मर्ज केला जातो, पण जानेवारी 2026 पर्यंत तो 63% होण्याची अपेक्षा आहे। अशा परिस्थितीत 8व्या वेतन आयोगात महागाई भत्ता मर्ज केल्यानंतर तो किती असेल। मित्रांनो, 8व्या वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता शून्यापासून सुरू होईल। त्याचवेळी विद्यमान डीए बेसिक सॅलरीमध्ये मर्ज केला जाईल। मीडिया रिपोर्टनुसार जानेवारी 2026 मध्ये केवळ 50% डीए बेसिकमध्ये मर्ज केला जाईल। संभाव्य 13% अतिरिक्त डीए मर्ज केला जाणार नाही। बेसिक सॅलरीमध्ये डीए मर्ज करून नव्याने सॅलरीची गणना केली जाईल आणि महागाई भत्ता शून्य होईल। तसेच संपूर्ण 63% डीए सुद्धा सरकार बेसिक सॅलरीमध्ये मर्ज करू शकते। मित्रांनो, कर्मचाऱ्यांना 7व्या वेतन आयोगाच्या अंतर्गत 18,000 रुपये बेसिक सॅलरी मिळते। यामध्ये कर्मचाऱ्यांचा डीए 53% आहे। त्याचवेळी जानेवारी 2026 पर्यंत अंदाजित डीए 63% असू शकतो, म्हणजे बेसिक सॅलरीवर 11,340 रुपये अधिक, म्हणजे डीएसह कर्मचाऱ्यांची किमान बेसिक सॅलरी 29,340 रुपये असेल। त्यामुळे 8व्या वेतन आयोगात किमान 29,340 रुपये सॅलरी नक्कीच असेल। त्याचवेळी कर्मचाऱ्यांची मागणी आहे की डीए मध्ये सुधारणा तिमाहीनुसार केली जावी, पण कर्मचाऱ्यांच्या सॅलरीतील डीए सुधारणा फॉर्म्युला 6 महिन्याचाच राहणार आहे। डीए सुधारणा प्रत्येक 6 महिन्यांनी ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स म्हणजे AICPIच्या आकडेवारीच्या आधारावर केली जाते। मित्रांनो, तर कशी वाटली ही कामाची आणि महत्त्वाची बातमी। जर बातमी कामाची आणि महत्त्वाची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करून आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।